रेषांची जादू. इयत्ता तिसरी, विषय मराठी, धडा क्रमांक 10. लेखिका रमा हर्डीकर सखदेव. जुईला रागच आला. काही केल्या जुईच्या मनासारखं चित्र होतच नव्हतं. तिने खोडरबर घेतलं आणि सगळ्या रेषा खोडून टाकल्या. पुन्हा चित्र काढलं आणि पुन्हा खोडलं. शेवटी तिला रागच आला. मग तिने खडू घेतले आणि सरळ अख्खा कागद रंगवून टाकला. कंटाळून ती झोपायला गेली. खोडलेल्या रेषांना खूप वाईट वाटत होतं. रेषांचं मनोगत. आपण वेड्यावाकडे असलो तरी आपल्यातून किती छान चित्र तयार होऊ शकतात. जुईच्या खोलीतल्या अंधारात त्या खोडलेल्या रेषा तरंगत होत्या. त्यांना माहीत होतं की त्यांच्यातून सुंदर आकार बनू शकतात. लंबगोल, षटकोन, बदाम, पानं, फुलं, जिलेबी, थेंब, चंद्रकोर, चांदणी, जाड रेषा, नागमोडी रेषा सगळ्यांमध्ये जादू होती. रेषांची जादू सुरू झाली. टेबलावरच्या रंगवलेल्या कागदावर एक रेष हळूच पसरली. मग दुसरी आली, तिसरी आली. ढग. काहींनी ढगांचे आकार बनवले. सूर्य. एक रेष गोल झाली आणि आकाशात सूर्य म्हणून जाऊन बसली. डोंगर. त्रिकोणी आकारांनी डोंगर बनवले. स्वप्नातील सुंदर चित्र. रात्री रेषांनी मिळून एक अद्भुत चित्र तयार केलं. नदी व मासे. नागमोडी रेषांची झुळझुळ नदी झाली. नदीत मासे आले, काठावर गवत आलं. फुलं व फुलपाखरं. फुलं उमलली, फुलांवर फुलपाखरं आणि चतुर उडायला लागले. झाडं व घरं. पानांनी झाड बनलं. त्रिकोण, चौकोन, आयत यांनी छोटी छोटी घरं तयार झाली. सकाळची जादू. सकाळी उठून जुईनं बघितलं तर काय? कागदावर सुंदर चित्र होतं. तिला खूप आश्चर्य वाटलं. हे चित्र कसं तयार झालं? जुई म्हणाली. आम्ही खोडलेल्या रेषांची चित्र आहोत. तू सारखी खोडत असतेस म्हणून आम्हाला किती वाईट वाटतं. रेषा म्हणाल्या. जुई म्हणाली, अरे रे, चुकलंच माझं. मग तिने खोडरबर बाजूला ठेवलं आणि उत्साहात ती नवीन चित्र काढायला बसली. नवीन शब्द शिकूया. अख्खा म्हणजे संपूर्ण. लंबगोल म्हणजे अंडाकृती आकार. तरंगणे म्हणजे हवेत फिरणे. चतुर म्हणजे एक प्रकारचा कीटक.